हा आहे शनिवार वाडा. नमस्कार मित्रांनो, तर आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मला सुट्टी आहे, तर आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. तर मी काय करतो, आता खाली जातो, नाश्ता बघतो, नाश्त्याला काय आहे. चांगलं जर असेल तर नाश्ता करतो, नाही तर बाहेर नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर जाणार आहे मी पुण्यातल्या एका फेमस मंदिरात. तर चला जाऊया. सकाळचे 9 वाजलेले आणि हा बघा पीजी मधला अंधार. लिफ्ट मध्ये आलो, ग्राउंड फ्लोअर. हे डोअर पण लवकर क्लोज नाही होत. नाश्त्याला होता आज पुरी. ही गव्हाची पुरी होती, आता ही आहे मैद्याची पुरी आणि छोलेची भाजी होती, म्हणजे काबुली चण्याची भाजी. ही बघा, मी नाश्त्याला 2 पुऱ्या आणि भाजी घेतली, इतकाच नाश्ता केला. झालेला आहे माझा नाश्ता करून. आता मी चाललो बस स्टॉपकडे. तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी चौकही म्हणता याला. हा शिवाजी महाराजचा पुतळा. मला लगेच गेल्या गेल्या 100 नंबरची बस भेटली. 50 रुपयाचं तिकीट काढून मी बसमध्ये बसलो आणि नशिबाने सीटही भेटलं. तर चाललो आता मी पुणे महानगरपालिकेकडे. मी पोहोचलो डेंगळे पुलाजवळ आणि आता मी डेंगळे पुलावर चाललो. ती पायऱ्या आहे तिथे, त्या पायऱ्यांनी वरती चाललो. पायऱ्यांनी वर जाता जाता रस्त्यात ह्या मावशी होत्या, ज्या OnePlusच्या फोनवर बोलून म्हणत होत्या गरीबाला काहीतरी द्या. त्यांना काही न देता मी पुढे निघालो. आता मी आलेलो आहे डेंगळे पुलावर आणि आता चाललेलो आहे मी शनिवार वाड्याकडे. तुम्ही जर इथं जर यायचं असेल, म्हणजे हा मनापाचा स्टॉप आहे, तुम्हाला सिटी बस इझिली भेटेल पुण्यामधून, पण शिवाजीनगरवरून किंवा बाकीच्या ठिकाणावरून एकदम जवळ आहे, एकदम इझिली बस भेटली. तर आता मी चाललो शनिवार वाड्याकडे, तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही मेट्रोनेही येऊ शकता आणि ही आहे मेट्रो लाईन वनाज ते रामवाडीपर्यंतची. आणि हे आहे मनपा पुणेचं स्टेशन. आता ही खाली जी वाहताना दिसते तुम्हाला, ती मुठा नदी आहे. नदी म्हणता नाही येणार ॲक्च्युलीला, इतकं घाण पाणी हिचं, इतकं दूषित आहे, पूर्ण गटारीसारखं पाणी आहे आणि वासही एकदम घाण येतो. आता मी मुळा रिव्हर तुम्हाला जवळून दाखवतो. बघा किती दूषित आहे ती, इतकी घाण आहे आणि भरपूर प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये. बघा, पूर्ण गटारीसारखी दिसतीये. पूल ओलांडून मी समोर गेलो. शनिवार वाड्यासमोर आहे ना, हा तिरंगा एकदम भारी फडकत होता, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. भारी वाटत होता एकदम. आता तुम्हाला जी स्क्रीनवर दिसती ती आहे शनिवार वाड्याची माहिती, मराठी आणि इंग्लिशमधून. तुम्ही स्क्रीन पॉज करून वाचू शकता. आणि ही आहे शनिवार वाड्याची भिंत, तुम्ही बुरुजही म्हणू शकता. भरपूर बुरुज आहे शनिवार वाड्याला, गर्दी भरपूर होती. हा एक पीर होता शनिवार वाड्याच्या समोर. आणि तुम्हाला समोर जो दिसतोय तो आहे शनिवार वाड्याचा एंट्रन्स. तर इथून मी आतमध्ये आलो आणि जो हा समोर दिसतोय तो पूर्ण शनिवार वाडा आहे. शनिवार वाड्यामध्ये ॲक्च्युली मध्ये काही नाही आहे जास्त, कारण तो पूर्ण जळालेला आहे. तिथं फक्त आता गार्डन दिसेल तुम्हाला फार फार तर, आणि वरती ते बुरुज जे आहे, जेव्हा तटबंदी आहे त्याच्यावर तुम्हाला फिरता येतं. हा आहे एकदम त्याच्यासमोरच ओटा आहे, त्याच्यावरून मी एक व्हिडिओ काढला होता म्हणून तो शेअर करतोय. जो आहे बाजीराव पेशवा यांचा पुतळा आहे, तिथे जाऊ. आणि हे बसण्यासाठी आहे. इथं भरपूर कार्यक्रम होता, सांस्कृतिक कार्यक्रम होता शनिवार वाड्यासमोर. आतमध्ये गेलो असतो मी, पण आतमध्ये बघण्यासारखं असं काही विशेष नाही आहे, कारण हा वाडा पूर्ण जळालेला आहे आतमधून. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आता गार्डन आहे आणि तुम्ही जी भिंत आहे या भिंतीवरून फिरू शकता, बस इतकंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. सो शनिवार वाड्यासमोरच हे मारुतीचं मंदिर होतं. मी दर्शन घेतलं आणि आता पेशवा बाजीरावच्या पुतळ्याकडे चाललो. हा आहे बाजीराव पेशवा यांचा पुतळा, घोड्यावरती बसलेले, अश्वारूढ आहे. हा असा आहे, मस्त आहे. आणि त्याच्या समोरच तिरंगा आहे भरपूर मोठा, मी दाखवतो तो. हा बघा तिरंगा. आता भरपूर टाईम झाला, मी इथं थांबलो होतो, थोडे शूटिंग काढलं इथलं. आणि आता मी जातो
मोस्ट वेटेड म्हणजे दगडूशेठ गणपतीला. त्याच्या आधी चहा पितो. तर मी वाड्याच्या बाहेर आलो, चहा घेतला, एक पाण्याची बॉटल घेतली. दगडूशेठकडे जाता जाता रस्त्यामध्ये मला हे प्रेमळ विठ्ठल मंदिर दिसलं, ज्याची मूर्ती अतिशय सुबक होती, एकदम भारी दिसत होती, म्हणून व्हिडिओ शेअर केला. मग रस्त्यामध्ये लाल महाल लागला, मी त्याच्यामध्येही आतमध्ये गेलो. इथेच शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, म्हणून मी पहिल्यांदाच आलेलो आहे. इथे शाळेची सहल आलेली होती, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती, भरपूर शूज दिसत आहे. आणि हा समोर दिसतोय तो आहे लाल महल. आतमध्ये जिजाऊंची एक पुतळा होता. आतमध्ये जाताना मी शूटिंग काढायचा प्रयत्न केला, पण मला पोलिसांनी अडवलं. मग मी डायरेक्ट आतमध्ये गेलो, पण आतमध्ये सर्व लोक फोटो काढत होते. लाल महाल बघून आता मी चाललो दगडूशेठ मंदिराकडे. रस्त्यामध्ये भारी भारी बिल्डिंगी होत्या, एकदम जुन्या वाडे होते. हे आहे दगडूशेठ गणपती मंदिर. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराजवळ एकदम भारी सजावट केलेली होती. इथे भरपूर ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे रस्ता क्रॉस करायलाही भरपूर वेळ लागत होता. आता मंदिराच्या अपोजिट साईडनी मी उभं होतो आणि त्यासमोरून मी ही शूटिंग काढलेली आहे. रस्ता क्रॉस करून मी चाललो चप्पल स्टँडकडे. भरपूर गर्दी आहे. आता मी जातो चप्पल स्टँडकडे. रस्त्यामध्ये दुर्वा नारळ विकणारे भरपूर लोक होते. आणि फायनली गर्दी क्रॉस करून मी चप्पल ठेवली आणि कुपन घेतलं आणि आता चाललो रांगेकडे, दर्शन रांगेकडे. तिथेही भरपूर गर्दी होती. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर जास्त गर्दी होती. झालं दर्शन. आता दर्शन झाल्यानंतर वाटेत प्रसादही भेटला. हे बघा, हे गणपतीची मूर्ती किती भारी आहे, किती सुबक आहे, एकदम भारी मूर्ती आहे. आता दर्शन झाल्यानंतर मी परत चाललो होतो मंदिरासमोरून, कारण मला तोच रस्ता होता जाण्यासाठी. आणि तिथून मंदिराचा फोटोही काढणं आलं होतं. फोटो काढायलाही भरपूर गर्दी होती. गर्दी हळूहळू कमी होत होती. तर फायनली मला आता चान्स भेटणार होता फोटो काढायला. तर मी झूम करतोय आता, पण प्रॉपर दिसत नाही आहे. तर थोडं समोर आलो, आता दिसतोय बघा. हा आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती, जो की एकदम भारी दिसतोय. आता काचेतून असल्यामुळे थोडं रिफ्लेक्शन दिसतंय त्याचं. तर झालेलं आहे माझं दर्शन आणि व्हिडिओही काढून. आता मी चाललो माझ्या PGवर. भरपूर गर्दी इथं. मनप्पाच्या स्टॉपकडे जाता जाता मला रस्त्यामध्ये नंदी बैल दिसला, मी त्याचीही शूटिंग काढली. आणि पुढे मला हा भांग्या मारुती मंदिर दिसलं, ज्याचं मी दर्शन घेतलं आणि मग पुढे मनप्पाकडे निघालो आणि शनिवार वाड्याकडे निघालो. हा आहे शनिवार वाड्याचा गणेश दरवाजा. डेंगळे पुलावरून मी पुढं जे दाखवतोय ते आहे पुणे मनप्पाचं मेट्रो स्टेशन आणि ही आहे मेट्रो लाईन. आणि हा आहे डेंगळे पुलावरचा व्ह्यू. दर्शन घेऊन मी पोहोचलो PGला आणि आता व्लॉग हा मी एडिट करतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.